आषाढी एकादशी निमित्त वडे बनवतोय, साबुदाणा वडे। आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय विशेष आहे, तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने हे साबुदाणा वडे बनवित आहोत। साबुदाणा वडे बनवायचे म्हणले की तासनतास साबुदाणा भिजत घालावा लागतो, कमीत कमी 5 ते 6 तास बटाटे उकडावे लागतात। पण आज आपण साबुदाणा न भिजवता न बटाटे उकडता असे साबुदाणा वडे बनवतोय आणि इतके चविष्ट असे, अजिबात तेलकट होत नाही किंवा मग तेलामध्ये फुटल्या जात नाही की। आता मी काय केलं आहे, सगळ्यात आधी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने साबुदाणा धुवून घेतलेला आहे। आणि आता याच्यातलं सगळं पाणी काढून ना मी हा साबुदाणा असाच ठेवलेला आहे। आता हाताने थोडासा चोळून असा साबुदाणा स्वच्छ असा धुवून ठेवलेला आहे। आता इकडं काय केलं आहे, बटाटे साबुदाणा धुवून ठेवलेला आहे। इकडं बटाटे घेतलेले 2 आणि याचे आहे ना सालं काढून घेतलेले 2 बटाट्याची। आता साबुदाणा किती, 1 वाटी साबुदाण्यासाठी ना मी 2 बटाटे मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले। आता हे बटाट्याचे ना सालं काढले आणि हा बटाट्याचा किस जो आहे ना तो पाण्यामध्ये किसून घेतलेला आहे। आता पाण्यामध्ये तो बटाट्याचा किस पाण्यात किसला नाही का तो काळा पडतो लगेच आणि किंवा मग लाल पडतो, असं होऊ नये म्हणून ना मी काय केलं आहे, पाण्यातच बटाटे किसून घेतलेले आहे। आणि आता हा बटाट्याचा किस पण 2 ते 3 पाण्याने धुवून मी ठेवलेला आहे। आता बटाट्याचा किस पण झालेला आहे आणि आता इकडं मी शेंगदाणे भाजून घेते। आता शेंगदाणे भाजताना ना एकदम खमंग असे शेंगदाणे भाजलेले कमी गॅसमध्ये। आता शेंगदाणे पण भाजून झालेले आहे, त्याचे सालं काढून किंवा मग सालं न काढता येईल त्याचा कूट जाड सगळा कूट काढून घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आहे ना तो इकडं ठेवलेला आहे मी। आता हा साबुदाणाचं भांडं घेतलेलं आहे। आता शेंगदाण्याचा कूट काढून झाला, बटाटे किसून झाले। आता हा साबुदाणा घेतला, त्याच्यात जो किसलेले 2 बटाटे होते ना त्याचा किस टाकून घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये सगळ्यात आधी। एकदा अशा पद्धतीने वडे बनवले ना, कायम याच पद्धतीने वडे बनवाल, एवढी सोपी आणि चविष्ट असे हे साबुदाणा वडे होत्या। आता याच्यात काय केलं आहे, शेंगदाण्याचा कूट, आता शेंगदाणे भाजून घेतले होते ना त्याचा कूट काढलेला आहे। आणि इकडं काय केलं आहे, थोडंसं आलं आणि मिरची याचाही ठेचा केलेला आहे। आता उपवासाला काय खात्या किंवा काय नाही खात किंवा फक्त मिरची टाकली तरी चालेल, पण इथं आलं खात नसेल तर नाही टाकलं तर ते चालेल। आता शेंगदाण्याचा कूट ना जाडही थोडासा जाडसर असा ठेवला आहे आणि ही चटणी जी केली ना ठ्याचा आपण तोही टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे ना सगळं मिक्स केलेलं आहे, सगळं किस आणि आपण जे वाटण केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट मीठ असं। आता उपवासाला कोणतं मीठ साधं खात असेल तर ते, किंवा मी आता इथं या ठिकाणी उपवासाचं सेंधव मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळं ना चमच्यानी न हलवता हातानेच असं एकजीव केलेलं आहे, म्हणजे साबुदाण्याला तो बटाट्याचा किस छान असा व्यवस्थित लागल्या जाईल असा। आता हे पीठ ना मी असं वड्याचं पीठ असं ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये ना बाइंडिंग महत्त्वाची सगळ्यात आधी, त्यासाठी ना उपवासाचं कुठलंही पीठ, मग या ठिकाणी मी काय केलं आहे, शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे किंवा उपवासाचं कुठलंही पीठ, शिंगाड्याचं किंवा मग भगरीचं पीठ, असं दोन्हीपैकी कोणतंही पीठ घेतलं ना तर चालेल। पण पीठ घेताना फक्त 2 ते 3 चमचे असं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ टाकून पुन्हा एकदा मी असं व्यवस्थित हाताने सगळ्याला असं एकजीव केलेलं आहे, एकजीव गेलेलं आहे। आता हे वडे ना जवळजवळ 8 ते 10 दिवससुद्धा टिकत्या फक्त। आता ते कसे टिकवायचे तेही आपण पाहू। आणि वडे बनवताना ना फुटल्याही जात नाही, अजिबात तेलकट होत नाही आणि चव तर एवढी। आता याची चव वाढवण्यासाठी ना दही टाकलं तर त्याला आणखीनच पाणी सुटल। दही न टाकता थोडंसं असं लिंबू पिळून टाकलेलं आहे मी। आता तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, पण थोडं लिंबू पिळलं ना याची चव एकदम मस्त अशी लागते। आता हे वडे थोडा असा हाताला गोळा घेऊन ना वडे मी असे थापून घेतलेले आहे, पुन्हा एकदम सगळं मळून घेतलं आणि असे वडे थापून घेतलेले आहे। आता इकडं काय केलं आहे, मी इडलीच्या भांड्यामध्ये ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तेवढ्या वेळेत ना हे इडलीचे जे स्टँड आहे ना त्याला थोडं असं तेल किंवा तूप, उपवासाला जे खात असाल ना ते तेल किंवा तूप लावलेलं आहे, म्हणजे हे जे वडे आपण बनवतो ना ते चिटकत नाही,
एवढी सोपी पद्धत, साबुदाणा वडे बनवण्याची एवढी सोपी पद्धत ना कुठंच बघितली नसेल आणि एवढी चविष्ट असे वडे होत्या. म्हणजे साबुदाणा वडे खायची इच्छा झाली आणि साबुदाणा न भिजावलेला नाही किंवा मग बटाटे उकडलेले नाही, तर या पद्धतीने असे वडे केले. चवीला तर आपण साबुदाणा बटाटे भिजून जसे वडे बनवतो ना त्यापेक्षाही छान अशी चव होती. एकदा हे वडे असे बनवताना व्हिडिओ बघितला तर नक्कीच याच पद्धतीने उपवासाला काय वडे बनवाल, एवढे चविष्ट असे वडे होत्या. आता काय केलं आहे मी, सगळ्या इडली स्टँडमध्ये म्हणजे त्या मापाचे असे वडे थापून घेतले किंवा मग आता याची असं इडलीच्या याच्यातच घेऊन असा गोळा घेऊन असं थापलं तोही चालेल. आता सगळ्या स्टँडमध्ये ना इडलीचे वडे थापून घेतलेले. आता इकडं पाण्याला ही उकळी आलेली आहे. आता याला वाफ किती वेळ द्यायची, तर आता हे सगळे इडली स्टँडचं इडली भांड्यात ठेवून घेतलेले वाफ द्यायला आणि आता याचं झाकण लावलेलं आहे. आता याला फक्त आपल्याला 10 मिनटं वाफ द्यायची आहे. 10 मिनटाच्या पुढं अजिबातही वाफ द्यायची नाही. आणि बघा असे हे आपले वडे झालेले आहे. आता वडे साबुदाणा जर शिजलेला नसताना तर मग ते असे लगेच साबुदाणा सफेद दिसतो, पण आपला साबुदाणाही शिजलेला आहे आणि मग बटाट्याचा किस्ता लगेच शिजला जातो. आता हे वडे ना अजिबातही चिटकलेले नाही आहे, थोडेसे थंड होऊन दिले आणि मग हे वडे ना काढायचे. थंड झाले असेच लगेच काढले की ते चिटकतील. थंड होऊन दिले आणि मग हे वडे काढलेले. आता तेल इकडं तापायला ठेवलेलं आहे आणि आता हे तेलात वडे तळून घेते मी. एका वेळेस ना किती म्हणजे 5 ते 6 वडे असे तेला जेवढे बसल ना तेवढे तळून घेतले ना तर तळायलाही एकदम खुसखुशीत आणि चविष्ट आहे. बघा दिसतानीच लगेच दिसत आहे का आपले हे वडे जे आहे ना ते अजिबात तेलकट तर होतच नाही, पण तेलात सुद्धा फुटत नाही. लहानच काय पण मोठ्यांना सुद्धा एवढी वडे बनवण्याची सोपी पद्धत कुठंच बघितली नसेल. आणि एकदा बनवले ना ती याच पद्धतीने कायम बनवाल. एवढे छान असे वडे. आता या वड्यासोबत ना शेंगदाण्याची आमटी किंवा मग शेंगदाण्याची उपवासाची चटणी. आता चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे आणि थोडंसं 2 ते 3 मिरच्या, मीठ, साखर आणि त्याच्यात लिंबू पिळून पाणी टाकून ही चटणीला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा तडका दिला की एकदम मस्त अशी चटणी होती उपवासाची. आता हे वडे ना तळलेले थोडेसे असे लालसर झाले की लगेच हे काढून घेतलेले हे वडे. आता याच पद्धतीने ना सगळे वडे तळून घ्यायचे. म्हणजे जेवढे वडे खायचे ना तेवढे तळायचे आणि बाकीचे जे डबे आहे ना वडे आहे ना आपण म्हणतो ते 8 ते 10 दिवस सहज टिकतात. आता हे वडे जे आहे ते एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून आणि 8 ते 10 दिवस असे फ्रीजमध्ये सहज, आणि ज्यावेळेस खायचे असेल ना किंवा मग उपवास असेल ना त्यावेळेस हे वडे असे तळले की एकदम मस्त असे हवाबंद डब्यात का ठेवायचे, कारण साबुदाणा जो आहे तो त्याला थंड असं लागलं की तो असा वाताडला जातो. म्हणून हवाबंद डब्यामध्ये झाकण लावून वडे ठेवले ना 8 ते 10 दिवस सहज अशा जसेच्या तसे असत्या. आता हे वडे मला जेवढे म्हणजे खायचे असले ना तेवढे मी तळून घेतले. त्यासोबत आता मी चटणी नाही केली, त्यासोबत थोडंसं दही घेतलं. दह्यासोबत सुद्धा एकदम चवीला असे वडे लागत्या. आणि बघा आपले हे वडे असे मस्त असे तेलकट न होता म्हणजे काही साबुदाणा बटाटा न उकडता किंवा न शिजवता भिजवता असे वडे अगदी 5 मिनटामध्ये एवढे वडे झालेले. नक्कीच बनवून बघा.